आय-टी-बी-पी भारत-चीन वास्तविक नियंत्रण रेषा म्हणजेच एल-ए-सीवर 10 ऑल वुमन बॉर्डर आउटपोस्ट स्थापन करत आहे. नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण आय-टी-बी-पी ज्या 10 पोस्ट उभ्या करणार आहे, त्यांची सुरुवात कुठून होणार आहे, त्याचा उद्देश काय, त्याची उंची कोणती, ह्या पोस्ट कोणत्या योजनेअंतर्गत उभारण्याची योजना आहे, त्याचबरोबर या उपक्रमाचे महत्त्व काय या संदर्भातील माहिती बघणार आहोत. आय-टी-बी-पी म्हणजेच इंडो तिबेटियन सीमा पोलीस दलाची स्थापना केव्हा करण्यात आली? तिचा रेझिंग डे काय आहे? आय-टी-बी-पी कोणत्या मंत्रालयाअंतर्गत काम करते आणि त्याचे बोधवाक्य काय आहे? या संदर्भातील महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे देखील बघणार आहोत. भारत-चीन सीमेवर इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस म्हणजेच आय-टी-बी-पी लवकरच 10 पूर्णपणे महिलांच्या सीमा चौक्या, ज्याला आपण ऑल वुमेन बॉर्डर पोस्ट असे म्हणतो, ते उभारणार आहेत. ज्यामुळे वास्तविक नियंत्रण रेषा म्हणजेच लाईन ऑफ ॲक्चुअल कंट्रोल वरील भारताची सुरक्षा अधिक मजबूत होईल. या पहिल्या पोस्ट लडाखच्या लुकुंग आणि हिमाचल प्रदेशच्या ठांगी येथे सुरू होणार आहेत. याचा उद्देश भारत-चीन सीमेवरील सुरक्षा वाढवणे आणि महिलांना सीमा संरक्षणात अधिक संधी देणे हे आहे. या चौक्या समुद्र सपाटीपासून 9,000 ते 14,000 फूट उंचीवर असतील. फॉरवर्डायझेशन धोरणाअंतर्गत आय-टी-बी-पीने आपल्या चौक्यांची संख्या वाढवली आहे आणि भविष्यात अशा आणखी 41 चौक्या उभारण्याची योजना आहे. या उपक्रमाचे प्रमुख महत्त्व महिला सशक्तीकरण आणि सीमा सुरक्षा मजबूत करणे हे आहे. कठीण सीमा क्षेत्रात महिलांची सक्रिय भूमिका भारतात प्रथमच इतक्या उंचीवरून पूर्ण महिला पोस्ट यांमुळे महिला सशक्तीकरण यातून दिसून येते. चीन सीमेजवळ अधिक नजर आणि सततची उपस्थिती ही भारताची सीमा सुरक्षा अधिक मजबूत करेल. भारत-चीन युद्धानंतर 24 ऑक्टोबर 1962 रोजी भारत तिबेटी सीमेवरील सीमा गुप्तचर आणि सुरक्षा मजबूत करण्यासाठी इंडो तिबेट सीमा पोलीस दलाची म्हणजेच आय-टी-बी-पीची स्थापना करण्यात आली. बर्फाळ हिमालयीन सीमेवरील सेवेमुळे आय-टी-बी-पीला हिमवीर म्हणूनही ओळखले जाते. आय-टी-बी-पी गृह मंत्रालय म्हणजेच मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्सच्या अंतर्गत काम करते. शौर्य, दृढता, कर्मनिष्ठा हे आय-टी-बी-पीचे बोधवाक्य म्हणजेच मोटो आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण आय-टी-बी-पीच्या ऑल वुमन बॉर्डर पोस्ट बद्दल माहिती बघितली. त्याचबरोबर आय-टी-बी-पीची स्थापना केव्हा करण्यात आली, ते कोणत्या मंत्रालयाअंतर्गत काम करतं, त्याचं बोधवाक्य काय आहे, या संदर्भातील महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे देखील बघितली. सरळ सेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर, एस-एस-सी-जी-डी यांसारख्या स्पर्धा परीक्षांमध्ये विचारला जाणारा संभाव्य प्रश्न तुमच्यासाठी. आय-टी-बी-पीच्या ऑल वुमन बॉर्डर आउटपोस्टची सुरुवात सर्वप्रथम कुठून होणार आहे? पर्याय पहिला अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीम. पर्याय दुसरा आसाम आणि शिमला. पर्याय तिसरा लडाख आणि हिमाचल प्रदेश. पर्याय चौथा राजस्थान आणि पंजाब. तुमचे उत्तर कमेंट करा. योग्य उत्तरासाठी आणि अशाच चालू घडामोडी टॉपिकच्या नोट्ससाठी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे. तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असल्यास या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा. हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करा आणि टीचर्स आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एखाद्या नवीन टॉपिक सोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.